तिरुपती नजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात दरवर्षी होणाऱ्या ब्रह्मोत्सवानिमित्त यंदा 9 डिसेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली बांधवांकडून देवीला माहेरची साडी अर्पण करण्यात येणार आहे। या धार्मिक सोहळ्यास पद्मशाली समाज बांधवांसह सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेचे अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी केले। भगवान श्री व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या सौभाग्यवती पद्मावती देवी या पद्मशाली समाजाच्या कन्या आहेत। त्यामुळे प्राचीन परंपरेनुसार पद्मावती देवीला साडी चोळी व ओटी भरणा करण्याचा मान पद्मशाली समाजाला आहे। मागील 17 वर्षांपासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना देवीला माहेरची साडी अर्पण करण्याचा बहुमान मिळत आहे। यंदाच्या उपक्रमासाठी समाज बांधव 8 डिसेंबर रोजी तिरुपतीला रवाना होणार आहेत। पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर आणि पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेने पुढाकाराने हा कार्यक्रम होत आहे। साडी अर्पण कार्यक्रमाचे प्रमुख यजमान पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे हे आहेत। या धार्मिक कार्यक्रमासाठी अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघाचे सहकार्य लाभत आहे। या पत्रकार परिषदेला वेणुगोपाल जिल्हा पंतुलू, रामचंद्र जन्नू, गोपी वड्डेपल्ली, दामोदर पासकंटी, व्यंकटेश रच्चा आदी उपस्थित होते। एक आहे की पद्मावती देवी कुठल्या समाजाची कन्या आहे याचे निर्णय कोण करणार याविषयी चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी तिरुमन्नाचार्युलू हे पद्मावती देवीचे आणि भगवान व्यंकटेश्वराचे अत्यंत निस्सीम भक्त होते। त्यांच्याकडे निर्णय देण्याचा आणि देवीसोबत संभाषण करण्याचा जबाबदारी त्यांच्याजवळ दिलंय। त्यांनी साक्षात भगवती पद्मावती देवीला प्रश्न केले की देवी तुम्ही कुठल्या समाजाची? तिथून गर्भगृहातून एक आवाज आला की मी पद्मशाली समाजाची कन्या आहे। तिथून तिरुपती तिरुमला देवस्थान आणि आंध्र प्रदेश प्रशासनाने ताम्रपटावरती त्याची अधिकृत अशी घोषणा केलेली आहे की पद्मशाली समाजाची कन्या ही पद्मावती देवी आहे म्हणून। त्या अनुसरूनच दरवर्षी पद्मशाली समाजाकडून भगवती पद्मावती देवीस वस्त्र अलंकार ओटीभरण करण्याचा कार्यक्रम असतो। तो कार्यक्रम आपल्या सोलापुरात सर्वात जास्त संख्येने असलेल्या पद्मशाली समाजाला కూడా मान मिळालेला आहे। त्यानुसार श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव समिती याकडून यंदा ना नफा ना तोटा या तत्वावरती सर्वसामान्य पद्मशाली समाज या कार्यक्रमात सहभागी व्हावा या उद्देशाने 4000 रुपयामध्ये सोलापुरातून तिरुपतीतून सोलापूर हा रेल्वे प्रवास, तिथे रेल्वे स्टेशन पासून लॉज पर्यंत वाहनाची सोय, रूम मध्ये राहण्याची सोय आणि सोलापूरच्या पद्धतीनुसार भोजनाची व्यवस्था, पद्मावती देवी कुंकुमार्चना व तिरुमला येथे जाण्याचा खर्च, येण्याचा खर्च, भगवान व्यंकटेश्वराचा दर्शनाचा स्पेशल दर्शनाचं तिकीट यामध्ये समाविष्ट आहे। तरी मी सोलापुरातील पद्मशाली समाजाच्या बांधवांना विनंती करतो, आपली पद्मशाली समाज स्त्री संस्कृती प्रधान आहे। त्याची पूजन करण्याकरिता, आचार करण्याकरिता सर्वजणांनी यावं, भगवती पद्मावती देवीचा अनुग्रह प्राप्त करून यावा असे मी आवाहन करतो।